तर मंडळी, आज आपण ना पनीर रोल बनवलेला आहे आणि असा पनीर रोल बनवलेला आहे की बघताच तोंडाला पाणीसुद्धा सुटेल आणि कधी एकदा खाऊ असं सुद्धा वाटेल। तर यामध्ये काही जास्ती आपण साहित्य घातलेले नाही आहेत, घरामध्ये जे असतं तेच घेतलेलं आहे। फक्त काय पनीर तितकं आम्हाला बाजारातून विकत घ्यावं लागेल किंवा घरच्या घरी सुद्धा पनीर बनवू शकता बरं का। तर आता पनीर जर घरच्या घरी असेल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ना सर्वांनाच आवडेल आणि कधीतरी संडेला वगैरे तुम्ही अशा प्रकारची रेसिपी स्नॅक्स म्हणून खाऊ शकता ना, किंवा नाश्ता म्हणून सुद्धा खाऊ शकता। तर आता चला मग काय काय आपण यामध्ये इन्ग्रेडियंट घातलेलं आहे, कसं बनवलेलं आहे बघूयात। तर आता सर्वात पहिल्यांदा मी इकडे 1.5 कप इतका मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये जरासं चिमूटभर मीठ घालायचं आणि थोडंसं तेल घालायचं आणि पीठ जे आहे चांगलं मळून घ्यायचं। तर आता जसं आपण चपातीसाठी वगैरे पीठ मळतो ना त्या पद्धतीनेच हे सुद्धा पीठ मळून घ्यायचं आहे। तर आता पीठ मळून झालेलं आहे, आता आपण याला रेस्ट करायला ठेवूयात आणि तोपर्यंत मग आपण त्याच्या आतलं स्टफिंग बनवायला सुरुवात करूया। तर आता कॉटनचा कपडा पिठावरती झाकायचा आहे, जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते ड्राय होणार नाही त्यासाठी। तर स्टफिंग करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेतले, 1 चमचा लाल मिरची पूड घेतले, गरम मसाला अर्धा चमचा घालायचा, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायचं आणि त्यानंतर मग अर्धा लिंबू पिळायचा, अगदी थोडाच पिळायचा बरं का। आणि त्यानंतर मग 2 चमचे इतकं दही घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मग यामध्ये घालायचे पनीर छोटे छोटे पीस करू शकता किंवा मोठे पीससुद्धा करू शकता। तर आता अशा पद्धतीने आपण मॅरिनेट करून ठेवायचं आणि त्यानंतर मग पातेल्यामध्ये अगदी अर्धा चमचा इतकं तेल घालायचं आणि हे सगळं मिश्रण जे आहे यामध्ये घालायचं आणि अगदी ड्राय होईपर्यंत त्याला परतायचं। त्यानंतर मग बारीक चिरलेला टमॅटो घालायचा आणि कांदासुद्धा घालायचा आणि जर तुमच्याकडे ढबू मिरची असेल तर ते सुद्धा घालायचं। माझ्याकडे तरी ढबू मिरची नव्हती म्हणून मी कांद्याची पात घातली आणि त्यानंतर मग चवीपुरतं मीठसुद्धा यावरती घालायचं बरं का। मी घातलेलं आहे पण व्हिडिओ दाखवायला विसरले। तर आता अशा पद्धतीने आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, जास्त भाज्या शिजवायच्या नाहीत। तर आता थोड्या शिजल्या की मग याला साईडला एका ठेवून द्यायचं। मग त्यानंतर काय करायचं, आपलं पीठ जे आहे ते चांगलं मुरलेलं असतं, त्यानंतर परत त्याला थोडंसं मळून घ्यायचं आणि मस्त असे लिंबा इतके गोळे करायचे। लिंबा इतके म्हणजे थोडा मोठा तरी करू शकता। आता आपण याचे जे आहेत मस्त असे चपात्या लाटून घेऊयात। तर आता आपण इकडे पराठा टाईप लाटणार आहोत। तर आता किती लेयर्सचा पराठा कसा बनवायचा बघूयात। तर आता गोल गोल असं याला आपण पहिल्यांदा लाटून घ्यायची, मोठी अशी चपातीसारखी पोळी बनवायची आणि त्यानंतर मग काय करायचं, एका साईडने याला उचलत ना अशा प्रकारे एक मोठी घडी घालून घ्यायची। तर आता एका साईडने एकावर एक असे पदर घालत जायचे आणि त्यानंतर मग सगळे पदर जेव्हा जोडून होतात ना तेव्हा मात्र गोल गोल असा ह्याचा आकार करायचा आणि अगदी मालीसारखं याला गोल करून घ्यायचा अशा पद्धतीने। तर आता काय करायचं, परत थोडंसं सुकं पीठ लावायचं आणि मस्त अशी पोळी जी आहे ती लाटून घ्यायची, जशी आपण चपाती लाटतो ना त्या पद्धतीनेच ही सुद्धा लाटून घ्यायची। तर मंडळी, पनीर तर आपण वरचेवर खातच असतो, पनीरची भाजी करतो किंवा काजू पनीरची भाजीसुद्धा करतो किंवा पनीरचे बरेच असे रेसिपीज आहेत बनवतो, पण कधीतरी ना अशा प्रकारची रेसिपी नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला। तर आता पोळी आपली लाटून झाली की मग त्यानंतर तवा गरम करायचा, मीडियम फ्लेम ठेवायचं आणि मग मस्त असं तेल लावायचं थोडं आणि याला भाजून घ्यायचं, आरतून परतून चांगलं भाजून घ्यायचं आणि अगदी क्रिस्पी झाली पाहिजे बघा। दिसायलाच आपली पोळी जी आहे ती क्रिस्पी झालेली आहे, म्हणजेच पराठा याला म्हणू शकता तुम्ही। आणि त्यानंतर मग काय करायचं, याला साईडला एका ठेवून द्यायचं आणि त्यानंतर मग अशाच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा पोळ्या करून घ्यायच्या। सॉरी, मला पोळीची आले तोंडामध्ये, पराठे काही म्हणू शकता, लच्छा पराठासुद्धा म्हणू शकता, पण त्याला लेयर्स जास्त असतात, मी इकडे लेयर्स जास्ती बनवलेले नाही आहेत। आता काय करायचं, इकडे आपण स्टफिंग तयार करून घेतलं होतं ते ठेवायचं आणि या स्टफिंगवरती आता आपण काही साहित्य घालूया। तर सर्वात पहिल्यांदा आपण इकडे घालणार आहोत कांदा। तर मोठा कांदा जो आहे आपण यावरती घालणार आहोत आणि त्यानंतर मी सांगितले जर तुमच्याकडे ढबू मिरची असेल तर तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता, पण माझ्याकडे तरी कांद्याची पात होती त्यामुळे मी कांद्याची पात ठेवले। तर आता इकडे तुम्ही बघतच आहात, आपण मस्त अशी कांद्याची पातसुद्धा घालायची, हवं असल्यास टोमॅटोसुद्धा थोडे ठेवू शकता बरं का। आणि त्यानंतर मग यावर ते घालायचा, कोथिंबीर थोडीशी घालायची आणि त्यानंतर मग टमॅटो केचप असतं ना आपल्याकडे, तर टमॅटो केचपसुद्धा यावरती घालायचा, पण त्याआधी थोडासा लिंबूसुद्धा पिळून घ्यायचा बरं का। लिंबूने ना मस्त चव लागते आणि अगदी आंबट अशी मस्त याला चव येते।
तर आता तुम्ही इकडे बघतच आहात, आपण सॉससुद्धा यावरती घातलं किंवा केचपसुद्धा घालू शकता. आणि त्यानंतर मग काय करायचं, हवं असल्यास तुम्ही थोडासा चाट मसालासुद्धा स्प्रिंकल करू शकता. तर आता याला आपण छान असं रोल करून घ्यायचं आणि रोल केल्यानंतर तुम्ही इकडे बघतच आहात, आता मस्त असा आपला वेज रोल जो आहे, म्हणजेच वेज पनीर रोल म्हणू शकतो आपण याला, मस्त तयार झालेला आहे. तर मंडळी, अशा पद्धतीने आता आपला पनीर रोल जो आहे तो तयार झालेला आहे. तर वरून याच्या तुम्ही चाट मसालासुद्धा थोडा घालू शकता बरं का, आणि याला तुम्ही सॉससोबत एन्जॉय करू शकता. मी तरी चहासोबत ही रेसिपी खाते, म्हणजे चहासोबत ना अशा प्रकारे केलेला मला पनीर रोल खूप आवडतो, म्हणून मी चहासोबतच खाते. तुम्ही हवं असल्यास टमॅटो केचपसोबतसुद्धा खाऊ शकता. तर आता बघतच आहात तुम्ही, अगदी डिलिशियस झालेला आहे, बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी आहे. तर नक्की घरी ट्राय करा आणि कशी झाली रेसिपी मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. चला मग भेटू पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.